तुमचं पण असंच होतं का? खूप सारी कामं पेंडिंग असतात, पण काही ना काही कारणांमुळे ती होतच नाहीत. मग एक दिवस स्वतःलाच ठामपणे सांगावं लागतं आणि बस आता आजही पूर्ण कामं करूनच घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आज सकाळची सुरुवात मस्त असं गरमागरम नाश्त्याने बनवली. आज मी उपमा बनवलेला होता. रोजच्या नाश्त्यात काही ना काही वेगळं असतंच, पण सकाळपासून थोडी गडबड असल्यामुळे पटकन होईल आणि सगळ्यांना आवडेल असं चविष्ट उपमा बनवलेला होता. कारण मला 11 वाजेपर्यंत कॉलेजला पोहोचायचं होतं, त्यामुळे सगळं आवरून मी आधी मम्मीकडे गेली. पिहूला मम्मीकडे सोडून मग कॉलेजला जायचं असं आधीच ठरलेलं होतं. कारण पिहूला सांभाळायला कोणीतरी हवं असतंच आणि हे ऑफिसला गेल्यावर मम्मीच एक मोठा माझा आधार असतो. मम्मीची ड्युटी राहते, त्यामुळे कसं तिच्या सुट्टीचा प्लॅन करूनच मग मला असं माझी बाहेरची कामे करून घ्यावी लागतात. त्यामुळे कसं पिहूही तिच्याकडे छान आनंदात राहते आणि मी पण निश्चिंतपणे माझं कॉलेजचं काम पूर्ण करू शकते. इथे मी माझी कॉलेजला जायसाठी बॅकपॅक करते आहे. कारण मी आत्ताच थोडा वेळ झाला मम्मीकडे आलेली आणि आता माझ्या रूममध्ये म्हटलं जे काही माझं सामान होतं कॉलेजचं ते सगळं घेऊन घेते. कारण भरपूरदा असं होतं की एखादी बुक वगैरे विसरून जातो आपण घाईगडबडीमध्ये आणि मग ते परत घ्यायला यावं लागतं. त्यापेक्षा म्हटलं आधी सगळं पॅकिंग करून घेते. इथे तुम्हाला मी माझ्या डॉक्टरचा जो बॅच असतो ना ते असा हा माझा बॅच आहे जो मला ॲप्रॉनवर माझ्या लावावा लागतो. डॉक्टर पूजा असा नावाने हा बॅच आहे. हा बॅच माझ्यासाठी खूप खास आहे, कारण तो माझ्या मेहनतीचा, माझ्या शिक्षणाचा आणि डॉक्टर म्हणून मिळालेला एका ओळखीचा एक सुंदर असा सिम्बॉल आहे. सध्या पिहू अजून लहान असल्यामुळे तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचं असं मी ठरवलेलं आहे. कारण बाळाचं लहानपण पुन्हा परत कधीच येत नाही. करिअर आणि काम आपण पुन्हा कधीही सुरू करू शकतो, पण तिच्या या निरागस क्षणांसोबत राहण्याची संधी मला पुन्हा मिळणार नाही. म्हणून सध्या तरी मी माझ्या पिहूच्यासाठीच माझी पिहूच माझी पहिली प्रायोरिटी ठरणार आहे. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं आणि तिचं लहानपण मनापासून अनुभवणं हेच मला सध्या तरी सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटते. त्यानंतर मी माझी बॅकपॅक करून घेतली पूर्ण, कारण लागणारी सगळी पुस्तकं आणि जे कागदपत्र असतात, डॉक्युमेंट्स वगैरे इतर आवश्यक गोष्टी असतात ते सगळं घेतलं. म्हणजे काहीही विसरायला नको, कारण सगळी तयारी करून आधीच घेतली ना तर आपल्या मागे पण गडबड वगैरे होत नाही. आता पिहू मम्मीसोबत हॉलमध्ये मस्त खेळत होती. कारण तिला जर समजलं की मी बाहेर जाणार आहे तर ती लगेच माझ्या मागे यायला लागते. म्हणून तिला थोडं खेळण्यात बिझी करून दिलं आणि मग मी तयारी वगैरे करून घेतली पटकन आणि मम्मीनेही तिची छान अशी आंघोळ वगैरे करून दिली तिला. आणि त्यामुळे कसं ती थोडीफार तरी बिझी होऊन जाते मम्मीसोबत काही ना काही खेळण्यामध्ये आणि मी सुद्धा माझ्या निश्चितपणे कॉलेजचं काम वगैरे करू शकते. मी छान असं पटकन तयारी वगैरे करून घेतली आणि लगेच कॉलेजला जायसाठी निघाले. मी बरोबर वेळेवरच कॉलेजला पोहोचले आणि तिथे लायब्ररीमध्ये बसून थोडं जे माझं डॉक्युमेंटेशनचं काम होतं ना ते सुद्धा पूर्ण करून घेतलं. काम करता करता बरीच वेळ झालेला होता मला आणि जवळपास संध्याकाळ पण झालेली होती. त्यानंतर मग मम्मीकडे गेली आणि मग तिथे यांना देखील बोलून घेतलं होतं. मग आम्ही सगळेजण मिळून घरी आलो आणि परत मग संध्याकाळची नेहमीप्रमाणे घरी आल्यावर संध्याकाळची दिवाबत्ती देखील करून घेतली.
आज सकाळपासूनच खूप गडबड होती, त्यामुळे मी आधीच दूधवाल्या दादांना फोन करून सांगितलं होतं की आज सकाळी दूध देऊ नका म्हणून. कारण आम्ही घरी नसणार, तर त्यामुळे कसं उगाच दूध दारात ठेवून काही फायदा नसतो, खराब होण्याचे चान्सेस असतात. मग संध्याकाळी घरी येतानाच त्यांच्याकडून दूध घेऊन आलेले होते आणि उगाच कसं त्यांचाही चक्कर नको होऊ म्हणून किंवा त्यांचंही दूध नको वाया जायला म्हणून आधीच त्यांना फोन करून सांगितलेलं होतं. मग दूधसुद्धा तापवून घेतलं आणि मस्त दोघांसाठी गरमागरमचा कडक चहा बनवला. पावसाळा सुरू असल्यामुळे कसं दिवसभर हवेत गारवा असतो, त्यामुळे चहा पिल्याशिवाय दिवसच पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. खूप वेळा ठरवलेलं असतं की आज चहा स्किप करूया, पण यांच्यासाठी चहा बनवताना मलाही 1 कप चहाची इच्छा होतेच. आणि खरं सांगायचं तर गरमागरम चहाचा 1 कप जरी घेतला ना, तर दिवसभराची पूर्ण थकवा असतो ना, तो कुठे जातो काहीच कळत नाही. म्हणजे एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं. म्हणून आता पावसाळ्यात चहा आमच्या अगदी मॅन्डेटरी झालेला आहे. इथे आमचं दोघांचं असं भरपूर दिवस झाले ठरलेलं होतं की गॅसचे जे बर्नर्स आहेत ना, ते क्लीन करून घ्यायचे. पण आम्ही जस्ट असं बघून राहिलो होतो, कारण ते निघायला थोडंसं अवघड चाललेलं होतं. म्हणून म्हटलं काढून बघूया निघते का नाही तर, आणि मग संध्याकाळीचं थोडंफार क्लिनिंग करून घेऊया त्याचं. आणि बघा ना, माझं जरासं दुर्लक्ष झालं आणि दूध उतू जायला लागलं होतं. म्हणून ते भांड्याबाहेर जास्त पडू नये म्हणून मी पटकन त्याला थोडीफार फुंक मारली आणि तरीही थोडंसं दूध गॅसवर सांडलंच. माझं असंच आहे की गॅसवर थोडंसं जरी काही सांडलेलं असेल ना, तरी मला ते असं पाहावलं जात नाही. ते लगेच पुसून टाकावंसं वाटतं, कारण गरम असताना जर स्वच्छ केलं ना, तर ते सहजच निघून जातं. पण ते जर आपण तसंच राहू दिलं, नंतर त्याचं असं डाग पडतो आणि ते कडक व्हायला लागतं. मग ते साफ करायला देखील खूप कठीण होऊन जातं. मग त्यापेक्षा आधीच क्लीन केलेलं बरं असतं. त्यानंतर आम्ही दोघांनी मस्त असं निवांत बसून गरमागरम चहाचा आनंद घेतला. तेवढ्यातच पप्पांचा फोन आला आणि त्यांनी बाहेर जेवायला जायचं असं ठरवलं. मग आम्ही जवळपासच्याच असं छानशा मेसमध्ये गेलो रात्रीचं जेवण करायला. तिथलं साधं घरगुती आणि चविष्ट जेवण मनापासून एन्जॉय केलं, कारण अशाच छोट्या छोट्या क्षणांमुळे दिवस अजून सुंदर वाटतो. दिवसभराचा जो थकवा असतो ना, तो सुद्धा निघून जातो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या.